काय श्वास शब्द गोड शब्द सध्या आम्ही फसलेलो आहे. आम्हालाच माहित नाही नेमकी कुठे आहे आम्ही सध्या. आता कुठे चाललोय सध्या सकाळचे 9:24 नाशिक जिल्ह्यातल्या धोडप किल्ल्यावर आहे आम्ही. आता तुम्ही साईडला बघू शकता घनदाट झाडी आहे. घनदाट एखादी माणूस जर हरवला तर सापडणार नाही ती झाडी. जागोजागी एवढे बघू शकता. आम्ही अशा सिच्युएशनला आहे. इथून मागं जाणं पण चुकीचं आहे, पुढे जाणं पण चुकीचं वाटतंय. आणि पुढचा रस्ता तुम्ही बघितला असं वाटत नाही वरती पोहोचल. बघू वरती पोहोचतो का वरती पोहोचतो. कमी वापरता येईल तेवढं कमी वापरतोय. आणि तुम्हाला इथून व्हिडिओ थ्रू हाईट कळत नसेल, इतका प्रचंड हाईटवर आहे की तुम्ही इमॅजिन करू शकत नाही. आणि हा आतापर्यंतचा आम्ही केलेला ट्रेक मला सगळ्यात अवघड ट्रेक आहे. याच्या आधी आम्ही सिंहगड केला होता. सिंहगड पण आय थिंक हार्ड येतो पण आणि हा पण हार्ड आहे. मी आत्ताच ऑब्झर्व केलं नसेल. इथून आम्हाला बघतो कॅमेरा नाही चेंज करतायत बट बुरुज दिसायला लागलाय आम्हाला समोर. म्हणजे आम्ही बरोबर वाटेवर, कारण आतापर्यंत आम्हाला हेच माहित नव्हतं की आम्ही बरोबर वाटेवर आहे का नाही. तर आम्ही चालतोय. आतापर्यंत 2दा रस्ता चुकलेलो आहे. 2दा रस्ता पण मग चालू आहे. कारण की इथं फिक्स वाट नाहीये, फिक्स रस्ता नाही, फक्त पायवाट आहे. ती पण दिसली सापडली तर ठीक, ती पण झाडाझुडीतून. आणि हा ट्रेक असा आहे की एकदा तरी तुम्ही आयुष्यात केला पाहिजे. धन्यवाद. एनर्जी काढलेली आम्ही. किसमी काढलं किसमी. या बाजूने
जसं जसं वरती जाणार वरच्या बाजूला तशी वाट चिवळ होत जाते. आणि चिवळ वाट म्हणजे फसवी वाट. धोडपला येत असाल तर व्लॉग बघून या. स्थानिक सोबत घेता आले स्थानिकांना घेऊन या. किंवा आता आम्हाला नाही का मित्र भेटले होते सुरुवातीला खाली बेस विलेजमध्ये. त्यांनी आम्हाला अर्धी वाट दाखवली, अर्धी आम्ही शोधली. पण वाट मात्र फसवी. सांभाळून या, सर्व साहित्य घेऊन या. जमलं तर फर्स्ट एड आणा, कारण की आपण हाफ स्लीवचे टी शर्ट घालतो मेनली आणि झाडं झुडपं लागू शकतात. त्यामुळं फर्स्ट एड आणा, पुरेसं पाणी आणा, जेवण आणा आणि एका जोश आणि एका उम्मीद सोबत या, तरच तुम्ही चढू शकता. मजा म्हणून येणार असाल तर कृपया धोडपला येऊ नका, कारण ही वाट सोपी नाही आहे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, सह्याद्री हा फक्त वारा आणि मराठ्याची. जय श्रीराम. हे बघा, तुम्हाला ते म्हटलं होतं वाट जी चिवळ होत जाते, तर या ठिकाणी तुम्हाला वाट दिसत नाही. पण जेव्हा आपण थोडंसं झाडाझुडपातून पुढे जातो तेव्हा अत्यंत तुरळक अशी दिसणारी वाट आहे. अत्यंत फसवी वाट आहे, पण तुम्हाला तिथपर्यंत जायचं हे लक्षात ठेवा. चढत राहा. म्हणजे आपण जेवढी लेवल वाढत चालते आपली वरती, तर तसं ऑक्सिजनची पण कमतरता होऊ शकते अभावी. हा धोडपचा बुरुज दिसतोय, ही चिवळ वाट. आणि एक सांगायची गोष्ट म्हणजे अशी की हे बघा, तुम्हाला क्लिअर दिसत नसेल पण हे आहे बिस्किटाचं रॅपर. असे आपले ना मानवी औषध सोडत नका जाऊ, आपल्यासोबत घेऊन जा आणि याला फक्त निसर्ग म्हणूनच राहू द्या. लेट्स कंटिन्यू. आणि निसर्ग वाचवणं आपल्या हातात आहे आणि घालवणं पण आपल्या हातात आहे. आणि तो निसर्ग आहे, निसर्गाचं कसं असतं माहिती का, तो आपल्याला वाचवू पण शकतो आणि घेऊन पण जाऊ शकतो. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निसर्ग वाचवा, जीवन वाचवा. धन्यवाद. चढाईनंतर तुम्हाला पहिला टाइम सांगितला होता 9:24, 9:46, 15 मिनिटं झाले. आणि पहिली अशी किरण आहे, फर्स्ट होप बरोबर रस्त्यावर आहे. आणि अशा प्रकारे त्या बाजूला बघू शकता तो धोडपचा माथा आहे. आम्हाला फिरून जायचंय धोडपला. आताच आम्ही धोडपच्या फक्त अर्धच पोचलेलो आहे. आता बाकीची माहिती सुहास सांगा ना आपल्याला. हा धोडपचा माथा नाहीये, ही धोडपची माची म्हणू शकतो आपण याला. माची किंवा पठार असं. पण या ठिकाणी तटबंदी थोडीशी दिसते. त्या बाजूला जर बघितलं आपण किनाऱ्यावर थोडीशी तटबंदी. इथपर्यंत जरी आले तुम्ही तरी खूप चांगली गोष्ट आहे. आपण आपल्याजवळ वेळ आहे अजून, सकाळचे 9:15 झाले. पण वर जायचा प्रयत्न करू. चला.
खाली बाकी राहते आता आपण किल्ल्याच्या पायऱ्या जे म्हणू शकतो ते चालू झालेलं आहे. आता आम्ही सुरुवात केलेली आहे, तर बघू. आत्ता जोश आलेला आहे खरं म्हणजे आम्हाला, बघू शकता तुम्ही. सुंदर आहे, अप्रतिम आहे. विचार करा, साध्या पायरी साधा गड आहे, त्यावर इतकी सुंदर नक्षीकाम आहे. किल्ल्यावर किती सुंदर असं म्हणजे म्हणताना ते बरोबर आहे. मुघलांनी या किल्ल्यांकडं, या मंदिरांकडं धर्म म्हणून नाही, कला म्हणून तरी बघितलं असताना आज आपले खूप किल्ले चांगले स्थितीत असतात, आपला इतिहास आपल्याला समजला असता. पण असो, जे आहे त्यात समाधान. चकवा हे बघा, एवढी सुंदर वाट तिथपर्यंत पायऱ्यांपर्यंत यायला, आणि आम्ही आलो इथून. प्रतीक भाई आमची
इथं आहे ना हे जिवंत पाण्याचा असा झरा भेटलेला आहे. हा प्रतीक हातातल्या बॉटलीचा कलर दाखव. हे बघ पाणी तिथून भरलं आम्ही आणि हे गाळलेलं पाणी दाखव रे. याच्या बाजूला बॉटल कर, तुझी बॉटल लावून त्याच्या बाजूला. हे बघा पाण्यात फरक बघू शकता आम्ही गाळल्यानंतर. प्रतीक गाळून दाखव. ह्याला म्हणता एवढ्या हाईटवरचं ॲडव्हेंचर. हे बघा एवढ्या हाईटवर पाणी संपलं होतं त्याच्यामुळं आम्ही हा करतोय प्रयोग. आणि पाण्याची चव पण चांगली आहे.